भागली तहान? कारण तुमच्यासारख्यांना ह्या वातावरणाची सवय नाही ना, आम्हाला सवय आहे. तहान भागली नसेल तर आणखी पाणी पिऊन घ्या. कारण एकदा का चौकशी सुरू झाली की ती संपेस्तवर घशाला कोरड पडली ना तरी पाणी मिळणार नाही. अहो मी तुम्हाला काय चोर दरोडेखोर अट्टल गुन्हेगार वाटलो का? ते चौकशीत कळेलच की. अहो पण मी काहीच केलेलं नाहीये. मला कशासाठी ताब्यात घेतले तुम्ही? कुणी काय केलंय हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये कळेलच. हवालदार, सर. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले? नाही सर. अहो सर पण साहेब जेवढे विचारते तेवढेच बोला, जास्ती बडबड करायची गरज नाहीये. अहो तुम्ही या भाषेत माझ्याशी नाही बोलू शकत. महाजन, पोलिसांना त्यांचं काम व्यवस्थित कळतं, तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. हे बघा महाजन, पोलिसांना तपासात चौकशीत जेवढं सहकार्य कराल ना तेवढं तुमच्या फायद्याचं ठरेल. आणि तुम्ही काही केलंच नसेल ना तर तुम्ही लवकर सुटाल. तुम्हीच जर असा वेळ घालवलात ना तर आमच्याही हातात काही नाही. नाव काय म्हणालात पूर्ण? अनंत महाजन. बापाचं नाव? नाना महाजन. तुम्ही मुंबईत असता ना? हो मी मुंबईत असतो. मी एक आर्किटेक्ट आहे. मी एक रेप्युटेड फर्म चालवतो. भूलगावात अचानक कसे आलात? ॲक्च्युली मला यायचं नव्हतं. माझे वडील नाना ते आजारी होते. खरं तर मी त्यांच्याशी संबंध तोडले होते, पण माझी मुलगी त्यांना भेटायला इकडे आली आणि मग नाईलाजाने मला इथे यायला लागलं. याआधी कधी आलेलं? मी लहान असताना माझ्या मावशीबरोबर चंद्रविलासमधनं बाहेर पडलो होतो. त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी मी हल्ली चालू. उषा घोलप आणि तुमचा काय संबंध? अहो मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय. उषा घोलप म्हणजे माझ्या बायकोच्या सासूबाई आहेत त्या. हे काय लफडे? हो तुम्ही कुठल्या भाषेमध्ये बोलताय माझ्याशी? लफडं वगैरे काय बोलताय? महाजन, सॉरी. विभावरी तुमची बायको. काल सांगितलं तेव्हा सगळं डोक्यावरून गेलं, पण आत्ता सगळा घोळ लक्षात आलाय. कसला घोळ हो? तुम्ही काय बोलताय? मला काही कळत नाहीये हो. तुमच्या बायकोचं लग्न शशिकांत घोलपशी होणार होतं. काय खरंय काय हे? नाणं तर खरंय, सोन्याचं नाणं आहे. जे चंद चंद्रविलासचा खजिना आहे का काय? हा कुठं तरी असला पाहिजे. डबा घेऊन कुठे जात आहे? महाजनांसाठी. भूक लागली असेल ना त्यांना. तिथं पोलीस चौकीत काय खाल्लं असेल नसेल, आणि खायला दिलं असेल तरी पण ते कसं असेल माहिती नाही. बघते जाऊन, विनंती करते त्यांना आणि देते डबा. बरं तू इथंच थांब आणि दार लावून घे. हा ताराला सांग तुझ्या बरोबर थांबायला. मी येते. तुम्ही एकटे नका जाऊ, मी येते. शर्वरी तू तिथं नको येऊस बाळा. नाही नका ना म्हणू प्लीज. मला बाबाला बघायचंय म्हणजे बघायचंय. तुम्ही मला घेऊन गेला नाही तर मी एकटी जाईन. शर्वरी, बाबा उपाशी असला की मला जेवण जात नाही, आणि मी उपाशी असले की त्याला जेवण जात नाही. मी आजारी असल्यावर मला जेवण गेलं नाही ती तो पण जेवत नाही. प्लीज मला येऊ द्या ना. लय जीव आहे त्यांचा तुझ्यावर. प्लीज आपण जाऊया. चल चल.
चंद्रविलासचा खजिना चंद्रविलासचा खजिना मिळणार आहे. म्हणजे खजिन्याचा रस्ता इथेच कुठेतरी असला पाहिजे. लस्सा खजिना गुलाब श्रीमंत होणार. हे सोनं माझं आहे, हे मी कोणाला देणार नाही. कशाला मरायला येतात इकडं. कसला तरी आवाज येतो. कसला? खजिना शोधायला पाहिजे. सर, तुम्ही त्या शशिकांत घोलपवरती का विश्वास ठेवताय? अहो, त्यानं माझ्या विरुद्ध खोटी कंप्लेंट फाईल केली आहे. त्याच्यासारखा जनावर नाही बघितला मी. त्याच्यासारखा नालायक माणूस आतापर्यंत आयुष्यात मी कधी बघितला नाहीये. तो जर का माझ्या समोर आला ना. महाजन, सॉरी. चला, शशी घोलप पासून वाचवण्यासाठी तुम्ही विभावरीशी लग्न केलं, याच्यावरती आपण एक वेळ विश्वास ठेवू. पण उषा घोलपचं ह्याबद्दल काय मत होतं? म्हणजे तुमच्या लग्नाबद्दल, घराबद्दल आणि एकूण वडिलांबद्दल. करा नीट विचार करा. सत्य बाहेर नाही गेलंच. उषा घोलप आणि चंद्रविलासचा काय संबंध? राग. त्यांच्या मनात चंद्रविलास बद्दल फक्त रागच होता. कशासाठी? जे प्रॉपर्टी किंवा काही भांडण वगैरे? मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का साहेब? माझे वडील नाना, त्यांच्या अस्थि विसर्जनाबरोबर हा सगळा विषय मी अक्षरशः विसर्जित करून आलेलो आहे. मला तो विषय निघाला तरी खूप त्रास होतो. अहो, ते सगळं माझ्या दृष्टीने संपलंय. ठीक आहे, मान्य केलं मी. उषा घोलपांच्या मृत्यूमुळे सगळं संपलंय. संपलंय की संपवलंय? उषा घोलप स्वतःच्या मर्जीने राहायला आल्या होत्या का तुमच्याकडे? आई या. नाही मी नाही येणार. हो, नाही, तुम्ही असं नका करू. तुम्ही ऐका माझं, तुम्ही नका जाऊ. त्यांना खरंच तुमच्याकडे राहायचं होतं? अयो, कुठं जाणार मग तुम्ही? चला ना. नाही, माझा जीव गुदमरतोय वाढत. विभावरी, प्लीज सांगा त्यांना. कसं सांगू पोरा तुला? मी नाही येणार. तुम्ही काळजी घ्या. मी येते. असं करू नका तुम्ही. ऐका माझं. तुमच्याकडे राहिल्यापासून तुमच्यात काही वाद, भांडण? तुम्हाला कुठल्या भाषेमध्ये समजावू म्हणजे तुम्हाला कळेल? मला भयंकर त्रास होतोय तुमचा आता. कळलं? माझ्या संयमाचा अंत प्लीज बघू नका तुम्ही. झालं होतं. तुमच्या चौकशीतच तुम्ही सांगितलंय. आणि ह्याच वादातून तुम्ही उषा घोलप यांना. साहेब, बाबा, माझ्या नानी काही केलेलं नाहीये. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. शरू, कशी आहेस तू? मी बरी आहे बाबा. तू बरा आहेस ना? हो. त्रास होत नाही ना बाबा तुला? आम्ही तुझ्यासाठी टिफिन आणलाय. साहेब, त्यांनी खरंच काहीच केलेलं नाहीये. अरे, याला कोणी आज सोडलं रे?
नीतू बापरे चलो नाही काय नाही चल ऐका ना माझं, थांबा ना जरा 2 मिनिटं. माझ्या बाबांनी खरंच काही नाही केलं, तो निर्दोष आहे. साहेब प्लीज सोडा ना त्यांना. बाबाला घेतल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. महाजन, हे तुमचं चंद्रविलास नाहीये, पोलीस स्टेशन आहे. आणि सरकारी कामात अडथळा आणल्यावर वेगळी शिक्षा होते, हे माहिती असेलच तुम्हाला. हो साहेब, मला माहिती आहे विभावरजी, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही शरूला घेऊन जा. नाही बाबा. महाजन तुम्ही काय केलं नाही, ऐक माझं. चलो मी घरी येईन, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, मी घरी येतोय. महाजन, सत्य काय आहे ते लवकरच कळेल. आणि यात कोण सामील आहे ना तेही कळेल. खोळे, सारखं सारखं काय घाबरवायला येतेस का? समुद्रातून ओंजलभर पाणी काढलं नाही समुद्र आटत नसतोय. समुद्रातलं पाणी कधी आटत नसतंय. पाहिजे तेवढं पाणी घ्या. एवढ्यानं पोट भरलं वय म्हणजे आणखी माल आहे का? हा चंद्रविलास म्हणजे एक मोठं गुपित आहे. समुद्रासारखं. समुद्राच्या खोल गेल्याशिवाय कळत नाही खोलात काय ते. ओंजल भरण ओंजन पाठून जाईन एवढा खजिना आहे वाड्यात. ए, मला खोडं बिळ नाही समजत आहे ना तू? शोधून तर बघ, त्या वाड्यात केवढा खजिना आहे ते. वाड्याच्या वारसाला पण माहिती नाही केवढा खजिना आहे इथं. नक्की? मातीत टाकायला ती काय माती आहे का? सोन्याची नाणी कोणी टाकतं का खाली? हे समुद्रातलं पाणी संपत नसतंय. हिथं खाता पिता उठता बसता सोनं मिळत असतंय चंद्रविलास मध्ये. कुठे आहे खजिना? शोधून शोधून टाकशील. सांग ना कुठे? म्हणजे शेतात आहे, मागच्या वाडीत आहे, कुठे आहे? चंद्रविलास मध्ये शोधावं लागन. चंद्रविलासच्या हात आहे? आता शोधतो, आता शोधतो. एका रात्रीत हा शशिकांत घोलप आता श्रीमंत होणार. या महाजनच्या नाकावर टिचून आहे ना स्वतःचा वाडा बांधणार एवढा मोठा सूर्यविलास. वाड्यासमोर अशा 10-12 गाड्या असतील, 100-150 एकर जमीन असेल. ती विभाय ना, ती गेली जाऊ दे, तिच्यासारखे 56 येतील माझ्या समोर. आता बघ तू, काही झालं तरी हा चंद्रविलासचा खजिना मी शशिकांत घोलप घेऊन जाणार. जा आत जा, आत कोणी नाही. कुळी आहे. अनंत महाजन, मूर्तीचा दुसरा तुकडा तुमच्या हातून उचलायला पाहिजे. तुमचा स्पर्श झाला पाहिजे त्याला. सगळं व्यवस्थित चाललं होतं, छान आयुष्य सुरू होतं. माझं घर, माझं शहर, माझं काम सोडून मी या चंद्रविलासमुळे आता कुठे येऊन पोहोचलोय. चंद्रविलासने माझं बालपण उद्ध्वस्त केलंच,
पण आता माझ्या शरूचं बालपण सुद्धा तो उद्ध्वस्त करतोय. हे सगळं पाहून शरूच्या मनावर काय परिणाम होईल. बाबा घरी कधी येणार? येतील ते. त्यांनी काही केलेलं नाहीये ना, मग कशाला ठेवून घेतील तिकडे त्यांना. पण आता पोलीस स्टेशन मध्ये. बाळा नको काळजी करू, काही वावगं घडणार नाहीये. आणि एकदा का ते आले ना की मग तू आणि ते दोघं जा मुंबईला निघून. नका थांबू इथं चंद्रविलास मध्ये. चल. चंद्रविलास, फायनली तुझ्या आत खजिना आहे हे कळलंय मला. पण आता कुठं शोधायचं? छत पाडायचं का जमीन खोदायची का भिंत फोडायची? कपाट उघडायचं? जा, जाऊन झोप. मला झोप नाही लागणार. मग माझ्या खोलीत येतेस का? तुलाच काय, कुणाला म्हणजे कुणाला सुद्धा हा खजिना मिळू देणार नाहीये मी. हा खजिना फक्त माझा आहे, माझा.